नाशिकमधील शेतकऱ्यांचं लाल वादळात आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। सीबीएस इथे चौकामध्ये घोषणाबाजी करत चक्काजाम सुद्धा करण्यात आलेला आहे। आपण बघतोय विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। ही आंदोलन या ठिकाणी आपण बघत होतो, तर आता हे लाल वादळ आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येने खरं तर शेतकरी इकडे उपस्थित आहेत। किरण ताजने आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। किरण, शेतकरी आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। अमित, खरं तर हजारोंच्या संख्येने लाल वादळ हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलं होतं। 2 दिवसांपासूनचं हे आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। आणि आपण जर बघितलं तर अचानक हे सगळे लाल वादळातील आदिवासी शेतकरी आक्रमक झाले। ते सीबीएस या ठिकाणची जी चौफुली आहे त्या चौफुलीवर त्यांनी अचानक या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। हातामध्ये लाल बावटा घेऊन या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील ते आक्रमक झालेले आहेत। आणि आपण बघतोय की या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी दिली जाते। जी वाहनं येत आहेत ती वाहनं या ठिकाणी हे आदिवासी शेतकरी अडवतात, त्यामुळे जोरदार घोषणाबाजी देत असताना आपण बघतोय की या ठिकाणी या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्त्यावरच या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की हा महत्त्वाचा शहराचा चौक आहे। सीबीएस या ठिकाणी अगदी बाजूला आहेत। याच ठिकाणाहून अनेक बसेस हे राज्यातील किंवा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जात असतात आणि आपण बघतो की या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी हे सगळे आदिवासी शेतकरी आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आणि आपण बघतोय की महिला असतील पुरुष असतील ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून हे जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होतं त्याच्या अगदी बाजूलाच ही चौफुली आहे। त्यामुळे अचानक आक्रमक झालेल्या या सगळ्या शेतकरी आंदोलकांनी तात्काळ या ठिकाणी एकत्र येत अचानकपणे सुरू केलेलं हे आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहेत। आणि आपण बघतोय की पोलिसांच्या माध्यमातून आणि जे आंदोलक आहेत त्यांच्या माध्यमातून जे चौफुली या ठिकाणी चक्काजाम करण्यात आला होता ते आता पुन्हा एकदा त्यांना आंदोलन स्थळी नेण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। खरं तर 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। आता शेतकरी आक्रमक झालेले बघायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।